हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजची रेसिपी काय आहे ते दाखवण्यासाठी व्हिडिओ चालू आहे। एक मिनिट हा। रेसिपी नाही म्हणता येणार बरं का, कारण रेसिपी आपण कसं करतो घरी खाण्यासाठी बरं का, आणि मनाला वाटेल तसं करतो। तर तसं नाहीये काही। हे मंडळाचा जो गणपती आहे ना, तिथं देण्यासाठी मी 111 मोदक बनवलेत बरं का। हे एवढे, त्याच्यात अजून टाकलेले, अजून हे एवढे, अजून हे एवढे। आणि हे मोदक म्हणजे मी एकटीनेच ते बनवले। सारणनी केलं, पीठ मी मळलं होतं आणि बाकूर नाही, सारण भरून फक्त कळ्या बिळ्या मी पाडले। आणि जे आमच्या नातेवाईकावर का थोडक्यात तिने मला लाट्या लाटून दिल्या होत्या। थोडक्यात नाही म्हणजे हाय सॉरी। आता कसं झाले माझं, मी सकाळ धरून जेवले नाही, 4:30 वाजले तर भूक एवढी लागली ना, तर माझं डोकंच काम करायला, एवढी भूक लागली। पण म्हणलं जेवलं का परत झोप लागती, त्यामुळे आधी मोदक तळून घ्यावा म्हणलं आणि एका साईडला ठेवून द्यावा, मग झोपावा जेवण जेवण करून। असं नाहीतर माणसाला भूक लागल्यानंतर जशी चलदी होती ना, ती माझी होती। मला पण तसंच लागत, भूक लागल्यानंतर आहे ना, मला काय बोलावं आणि काय नाही सुधरतच नाही लवकर। योगीन तुमच्या आहे ना, तेजू काकूनी मला आहे ना मोदक बनवू लागली बरं का। मागच्या 15 दिवसात मी जी लाईव्ह घेतली होती तेव्हा तुम्हाला म्हणला आता गणपतीच्या टायमाला तुम्ही जर मोदक केले तर रेसिपी टाका, पण पूर्ण रेसिपी दाखवली नाही। तिला व्हिडिओ मध्ये यायची लाज वाटत होती, त्याच्यामुळं तळताना दाखवते फक्त। एक तर आहे ना, काल ते म्हणजे पुसनांब्याला तो होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता ना, तिथं गेल्यानंतर ते दिवसभराच्या आवाजाने एवढ्या म्हणजे असं रोजचा दगदग अशी सहन नाही ना एवढा आवाज। एकटं माणूस घरात असल्यानंतर त्याला असं जास्त कल्ला बिल्ला आवाज असल्यानंतर ते नाही डोक्याला सहन होत बरं का। तेच झालं माझं तर डोकं पण लय दुखून राहिलं कालपासून, संध्याकाळपासून। आणि त्याच्यात मी मोदक का केले ते पण सांगते तुम्हाला। 1 मिनिट, एवढा घाणा तळून झाला ना मग सांगते। काय माहिती कॅमेऱ्यात दिसतंय का नाही दिसतंय, व्यवस्थित लावलाय कॅमेरा आपला। कोणी कोणी ना खाव्याचे पण करतं बरं का, कोणी कोणी गुळाचे पण पुरणाचे पण मोदक करतं, पण मला पुरणाचे नाही आवडत। आणि गुळाचे पण असे ते उकडून करतं ना, तसले पण मोदक नाही आवडत बरं का। फर्स्ट टाइम एवढे मोदक केलेत बरं का मी। का केले, काहून केले, त्याचं कारण पण तुम्हाला सांगते। सकाळी झोपेतून उठल्यानंतर माझा एवढा हात दुखत होता, हा म्हणजे अजून बी दुखतो। पण आजच मोदक करण्यामागचं कारण काय, कोणी कोणी असे ते साच्यामधले करतं बरं का मोदक। तसं आलाय ना आपल्याकडे साचा नाही, आणि तशा टाईपचं सारण करायला आहे ना एवढे पैसे बी नव्हते, त्याच्यामुळे आपलं आहे ना साधच म्हणजे असं रवा, पिठी साखर, खोबरं, विलायची, खसखस हे टाकून त्याचं सारण केलं होतं तयार।
लय गरम तेल आहे मागाशी माझं बोटच गेलं त्याला मध्ये असं इतकं चटका बसला ना जोरात. तेल थोडं जास्त टाकलं म्हणजे इतके वेळ किती आम्ही 1 वाजल्यापासून मोदक करायला बसलो होतो तर आता 4:30 वाजले तर. तर काल आहे ना सांगते बरं का मोदक करण्याचं कारण. काल फुलतांबा गावामध्ये ना होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता बरं का. तर तिथं जायताना ना मी सहज तिथं मंडळाची तिथं गणपती पाशी डोकं टेकवलं आणि म्हणलं गणपती बाप्पा आमच्या गावात 1 किंवा 2 बक्षीस तरी येऊ दे म्हणलं. आणि मला जर बक्षीस भेटलं किंवा मला त्याच्यात खेळायचा चान्स भेटला म्हणजे मी असं सहज बोलून गेले बरं का. असं मनामध्ये काही इच्छा बिच्छा नव्हती. म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायची इच्छा होती पण एवढ्या बायकांमध्ये म्हणलं आपला कधी नंबर लागावा कधी आपल्याला काय बक्षीस भेटन असं मन असं म्हणायचं आणि दुसऱ्या मनाने म्हणलं जर मला त्या कार्यक्रमामध्ये बक्षीस भेटलं तर मी उद्याच्या आरतीला संध्याकाळच्या 111 मोदकाचं नैवेद्य देईन म्हणलं बरं का. असं सहज म्हणलं पण योग बघा आता देवाची लीला बघा कशी. मी जेव्हा तिथं म्हणजे सहभाग घेतल्यानंतर म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये जे म्हणजे बायका निवडतात ना ते तेव्हा पहिल्याच फेरीत माझ्या मनामध्ये दुसराच विचार चालू होता. आणि ते माणूस काय करता आधी तळ्यात मळ्यात असं करून करून त्या बायका निवडतो ना त्या राऊंडला मी गेल्यावर का बाहेर गेले. आणि जेव्हा नंतर एक फेरी होती अभिनय करायची तर त्याच्यामध्ये काय झालं तो 2 बायका या म्हणला मग मला डोक्यात खटकाच होता बरं का. मग मी त्याला म्हणलं मी पहिल्या राऊंडला 1 सेकंदात बाहेर निघले म्हणलं सर मला परत खेळायचंय म्हणलं. त्यांनी खेळून पण दिलं बरं का दुसऱ्यांदा बी. आणि मग तेव्हा मला आहे ना कबशीचं सेट भेटला आणि मग म्हणलं चला योगाने बघा म्हणजे आपण राऊंड मधून बाहेर निघून बी तरी आपल्याला बक्षीस भेटलं आणि जिंकलो आणि आपल्या गावासाठी एक कवाय ना 2 बक्षीस आले आमच्या गावाला. त्याचा आनंद झाला आणि सहज बोलून गेलेला शब्द 111 मोदक आणि आरतीच्या वेळी त्याच्यामुळे मग आज आहे ना मोदक करायला लागले. नाही तर दुसरं नाही काही. आपण माणसाला देतो शब्द तो एवढा पाळतो म्हणजे एखाद्याला आपण शब्द दिलेला असला तो पाळतो तर देवाला दिलेला शब्द माणूस कधी मोडत. योगाने एक बिचारी मला मदत पण करू लागली नाही तर 111 मोदक करणं एवढं सोपं नाहीये. ते बी ना असे कळीचे मोदक करणं हा एकच 111वा मोदक जास्त मोठा केलेला आहे बरं का. कारण गणपती मोठा आहे ना त्याच्यामुळे त्याच्या हातात असं शोभून दिसावा म्हणून मोठा एकच केलाय. नाही तर बाकीचे सगळे असे छोटे छोटे केलेले आहेत. थोडे लाल लालच झाले गड्या पहिल्या कांद्यातले. आज सकाळचं जेवण संध्याकाळीच भेटतंय मला असं वाटतं. माझं एवढं डोकं दुखतंय ना आणि चक्कर येऊन राहिल्या जेवणामुळे नाही पण मला असं थोडं बी असं जास्त दगदग सहन नाही होत टाकून असतो. आणि कोणाला मोदक बनवायला आवडते ते बी कमेंट करून सांगा बरं का. मोदक बनवणं हे एवढं सोपं नाही असं चपात्या पुरणपोळ्या भाकरी बनवण्यासारखं. लय बाबा लय डोक्याला ताण असतो. ते खोबरं किस्सा मी अशी पूर्ण घामाघूम जाते. ती ओली विलायची कुटता नाकी नऊ आले. आणि मोदक करायला बी किती वेळ म्हणजे 1 ते 4.5 घंटे लागले बाबा. लय आवड काम असतं मोदकाचं. पण चला म्हणलं आपण देवाला शब्द दिला सहज कवाय ना हसण्यावारी कवाय ना आपण देवाला शब्द दिला ना. मला वाटत पण नव्हतं मला बक्षीस भेटल मी तिथं जिंकन का काय असं मनातून पण नव्हतं. पण मग
प्रत्येकाला असं असते जिंकावी म्हणून बरं का. तसंच एवढ्या बायकांमधून असं वाटायचं आपल्याला काय होतं म्हणजे भेट भेट खेळायलाच घेतात का नाही, त्याच्यात भाग घ्यायलाच भेटतो का नाही, मला हा प्रश्न पडला तर सगळ्यात मुळात महत्वाचा. चला म्हणलं देवाने आपल्या शब्द हसण्यावर का व्हायला झेलला, आपल्या मनातली इच्छा पूर्ण केली आणि आपण देवाला जो शब्द दिलाय तो आपण पण बोलू म्हणजे बोलायला शब्द पूर्ण केला पाहिजे ना असं मला वाटलं बरं का. सहज पाया पडताना बोलले होते, मला असं ध्यानामानात पण नव्हतं काही. तेल लय सांडतंय गड्या. आई ते मोदक करायला सगळ्यात बेस्ट बाबा, काही खरं नाही. हे असं लाटून सारण भरून त्याला लय मोक्कर वेळ जातो, लय टाइमपास होतो.